तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे महालक्ष्मी जत्रेला. तर तुम्ही बघू शकता, ही आमची गाडी आहे. तर माझी पूर्ण फॅमिली आणि आम्ही चाललो आहे महालक्ष्मी जत्रेला. तर तुम्हाला मी जत्रेला जाता जाता आम्हाला लागलं आहे डोंगरी मातेचं मंदिर. तर तिथे आम्ही आता दर्शन घेत आहोत. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय महालक्ष्मी जत्रेला. तर तुम्हाला तिकडचं व्ह्यू दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू बघतच राहा. तर जस्ट आता आम्ही महालक्ष्मीला पोहोचलेलो आहे. दर्शनासाठी बघू दर्शनासाठी किती वेळ लागतो तो. गर्दी ना कमी आहे. तुम्ही बघू शकता पारडं वगैरे फिक्स केलेलं आहे, म्हणजे पाळण्याचं काम झालेलं आहे. दुकान घे ना. बरेच असे खेळणे आहे लहान मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी सुद्धा आहे. म्हणजे खूप सारे दुकानं सुद्धा आहे आणि अजून 40-50% दुकानाचं काम अजून चालूच आहे. तर मला वाटतं उद्या हनुमान जन्मोत्सव ह्या दिवशी महालक्ष्मी 15 दिवसासाठी जत्रा भरते. तर उद्यापासून दुकानचं काम सुद्धा पूर्ण होऊन जाईल असं वाटत आहे. मी तुम्हाला महालक्ष्मी यात्रेचा व्ह्यूज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आपलं डायरेक्ट दर्शन झालेलं आहे. नंतर तुम्हाला मी रांगेचं सुद्धा थोडासा व्हिडिओ दाखवत असतात, पण आपले दर्शन झालं त्या कारणाने आपण दाखवू शकलो नाही. तर तुम्ही बघू शकता इथे पण पाणी वगैरे खूप झालेलं आहे. ड्रॅगनचं पण काम झालेलं आहे आणि आपल्या रात्रीचा व्ह्यू सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब तर तुम्ही पाहू शकता लहान मुलांसाठी विमानं सुद्धा, एरोप्लेन. चालू किया पहुंचे चालू कराओ. टिकट 50 रुपए का, टिकट 50 रुपए का. यहाँ से लीजिए. बच्चों का नहीं लगता टिकट. जल्दी आओ. केवल 50 का है. जल्दी आइए. टिकट केवल 50 का है. 50 नहीं है. अरे समोर बसायचं वय सुरू नाही काय
तर पहिल्यांदा पाळण्यामध्ये बसतोय असं, तर जीव घाबरतोय, पण बघू काय कसं फील होतंय ते. कारण आजपर्यंत पाळण्यामध्ये बसलेलं नाही. तर जमलं तर तुम्हाला तिकडे वरचा व्ह्यूज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघू, गर्दी बघा, तुम्ही पाहू शकता पाळण्यामध्ये बसण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता किती मोठे पाळण्यामध्ये आम्ही बसलेलो. आणि इथे बाहेर बघण्यासाठी गर्दी पण खूप आहे. एक अजून खूप मोठा पाळणा आहे. आणि उद्यापासून तर हे सर्वच चालू राहील. पाळणा वगैरे अजून बरेचसे हे आहे, सर्व चालू होऊन जाईल. तर पहिल्यांदा मी, माझा मुलगा आणि बघू आता काय किती एन्जॉय करता येते ते. पहिल्यांदाच आहे, तर पाळणा हळूहळू चालू झालेला आहे. असं तर भीतीसारखे वाटते, पण वाटते की विमानात सारखा बसलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इकडचा बाहेरचा व्ह्यूज कसं वाटते ते. तर मित्रांनो, तुम्ही पण या. आणि ते बघा, आपल्याला दिसतच आहे महालक्ष्मी मातेचं मंदिर. खूप छान असं वाटतंय. बघा, सर्व दुकानं वगैरे सर्व लावलेले आहे. 15 दिवसाची यात्रा भरली जाते, त्या कारणाने दुकानं पण खूप मोठ्या प्रमाणात इथे येतात.